मित्रांनो, सर्वांना जय शिवराय, जय भीम. बघा, आता 2 दिवसापूर्वी एक ओबीसीचा महाविद्यालय मेळावा झाला होता. त्यामध्ये भुजबळांनी न्हाव्याच्या फक्त कटणी करावे, मराठ्यांच्या कटणी करू नये हे वक्तव्य होतं. त्यामुळे त्यांनी वापरलं होतं मराठ्यांचे डोके भाजरायचे नाही. त्यांनी हे गोष्टी बोलल्या होत्या. आता ह्या गोष्टी बोलण्यापूर्वीची पार्श्वभूमी काय आहे, हे त्यांनी वक्तव्य का केलं असेल, का बरं केलं असेल, त्यांना यातनं साध्य करायचं काय होतं, आपण हे बघणारच आहोत. पण याच्या पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे आपण ते बघूया. तुम्हाला समजून जाईल की भुजबळ ओबीसींचा वापर कसा करत आहेत. ते पण एकदम स्टेप बाय स्टेप त्यांचा वापर चालू आहे आणि त्यामध्ये दिवसेंदिवस ते लोक फसत आहेत. कारण काय माहिती आहे का, आपल्याला जे खरं आहे, रिॲलिटी आहे ते माहिती नाही. समजून घेऊ आपण ह्या गोष्टी का होत आहेत. नेमकं हा ओबीसीचा लढा उभारलेला आहे. तो ओबीसीचा लढा मराठा विरोधामध्ये नसून तो ओबीसी विरोधामध्येच आहे असं वाटायला लागलं. बघून घ्या, 3 ते 4 पॉईंट सांगू, त्यावर चर्चा करूया आपण न्हाव्याविषयी. बघा, आता मुद्दा कुठला होता. शासनानं पहिली गोष्ट काय बोलली होती की मराठ्याला आपण आरक्षण देऊ, पण त्यामध्ये ओबीसी मध्ये न घालता, ओबीसी वरती कुठला अन्याय न करता मराठ्याला आरक्षण देऊ, हे शासनानं बोललं होतं. त्याने पाठीमागे त्यांनी अध्यादेश काढलाय. तो अध्यादेश काय होता की ज्याची कुणबी नोंद आहे त्या लोकांना ओबीसी मध्ये घेण्यात येईल. बाकीचा जो मराठा समाज आहे त्यांना जी आपली क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेली आहे त्यावर जे निर्णय येईल तर आपण त्यांना एक अलग आरक्षण देऊ, ते कायद्यामध्ये टिकलं असं हे शासनाचं स्टेटमेंट आहे. आणि यावरती बाळासाहेबांना पण सांगितलेलं आहे. बाळासाहेबांनी स्तुती केली कुणाची, शिंदे सरकारची, की बाबा शिंदेंनी खाल्ल्या मिठावर जागलं आणि त्यांनी जे गोष्टी बोलले होते ती गोष्ट करून दाखवली. म्हणजे आपला त्यांनी शब्द खाली पडू दिला नाही, हे वाक्य बाळासाहेब आंबेडकरांचे आहे. आता गोष्ट काय, नेमका मुद्दा काय, ओबीसी लढा उभारला का, याची फक्त 2 ते 3 कारणं आहेत. हे फक्त माझं मत मांडत आहे, त्यावर तुम्ही तुमचं मत अटॅच करून कमेंट करा. आता शासनानं बोललेलं आहे की मराठ्याला आरक्षण ओबीसीतनं भेटणार नाही, ओबीसी वरती अन्याय होणार नाही. मग यावरती थांबा, ओबीसी काय असतं आयोजन करायची गरज आहे का? एवढं वातावरण बिघडावायची गरज काय आहे का? नाही. जे कुणबी आहेत ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेतच ना. आता समजून घ्या, 10 लोक आहेत, 10 लोकांकडे कुणबी आहे आणि त्यातले 5 लोक ओबीसी मध्ये गेलेले आहेत आणि तुम्ही 5 लोक बाकीचे अडवू शकत नाही, हे आपला कायदा सांगत नाही. कुणबी ही ओबीसी आहे, ते संविधानिक टिकणार आरक्षण आणि ते गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. या गोष्टी माहिती आहेत. त्यावरही भुजबळ, तायवाडे, शेंडगे म्हणतात की जरांगेंना शासनानं उल्लू बनवलं, जरांगे येड्यात निघाला, ह्या गोष्टी बोलतात. मराठ्यांना आरक्षण भेटलंच नाही. मराठ्याला जर आरक्षण भेटलं नाही तर तुम्ही मोर्चे का करत आहात, तुम्ही ओबीसी एल्गार मेळावे का भरवत आहात? तुम्हाला माहिती आहे ना मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही, मग तुम्ही त्यावेळेस शांत काय बसत नाही? तर तुम्ही ठेका घेतलाय लोकांमध्ये भांडण लावायचा. अरे सिंपल गोष्ट आहे. तुम्हीच म्हणताय सोशल मीडियावरती येऊन की मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही, मराठ्याला फसवलं कोण? शासनानं. आणि तुम्हीच परत ओबीसी मेळाव्यावर सांगतात की आपल्यावर अन्याय होतो, आपल्यावर 54 लाख मराठे आले. म्हणजे 2 तोंडी भांडवलाचं काम तुम्ही करत द्या. म्हणजे हे नेमकं तुम्हाला साध्य करायचंय काय महाराष्ट्रामध्ये? आता सध्या महाराष्ट्र शांत नांदतोय, तुम्हाला शांततेला राहू द्यायचं नाही का? हा एक प्रश्न जनतेला पडलेला आहे. आता जनता एवढे निर्लज्ज आणि बिंडोक नाही. हे वाक्य लोक तुम्हाला बोलतात की हा नेता बिंडोक आहे, हा नालायक आहे, हा भांडण लावतो, पण आम्ही तुम्हाला असं काही म्हणणार नाही. कारण तुम्ही उच्च नेते आहात. तुम्ही 2-3 पक्ष फोडलात असं म्हणणार नाही मी. तुम्ही सेनेतनं बाहेर आलात हे तुम्हाला ही गोष्ट म्हणणार नाही त्यावेळेस मी. आता तुम्हाला हे म्हणणार नाही तुम्ही शरद पवारला सोडून तुम्ही सध्या आता अजित पवार सोबत आलात. तुम्हाला ह्या गोष्टी बोलणारच नाही, कारण तुम्ही एक स्वच्छ असे नेते आहात. पण ज्या वेळेस मंडल आयोग आला होता त्याला विरोध कोण केलं महाराष्ट्रामधून? प्रथमतः तुम्हीच केलात. पण तुम्हाला आता एवढा विषयाचा कळवळा काय लागलाय? हा एक मुद्दा आणि हा एक प्रश्न मनामध्ये वारंवार पडत असतो. आता झाला हा मुद्दा झाला. आता बघा पुढला मुद्दा की 2 मेळाव्याला बाळासाहेब आले होते, एक नरशीला नांदेडमध्ये आणि एक पंढरपूरला. बाळासाहेबांना बोलताना त्यांनी फक्त 2 गोष्टी विचार घेतल्या होत्या. एक गोष्ट कुठली की बाळासाहेब बाबासाहेबांचे वंशज आहेत
आणि बाळासाहेब आपल्याकडे आल्यानंतर तो वंचित समाज आहे, जो एसटी समाज आहे, आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील. ही गोष्ट झाली पहिली. पुढली गोष्ट काय, जर बाळासाहेबांनी आपल्या स्टेजवरून जर काही वक्तव्य मराठ्याविषयी केले तर काय होईल, आपलं जी बाजू आहे ती बाजू भक्कम होईल आणि आपल्या पाठीशी अजून एसटी समाज उभा राहील. 2 सभेला बाळासाहेबाला बोलवलं, पण दोन्ही सभेमध्ये बाळासाहेबांनी नैतिकता अजिबात सोडली नाही. त्यांनी त्यांच्या मनासारखं एकही गोष्ट नाही बोलली. मग ह्या गोष्टीमध्ये त्यामध्ये अजून गोष्ट होती, ज्या वेळेस बाळासाहेब आले होते त्यावेळेस भुजबळ नव्हते आले. काही प्रशासकीय कारण सांगून, वैयक्तिक कारण समोर करून ते त्या सभेला टाळले होते. पण त्यांना कळलं की आता 2 सभेला आपण माणसाला बोलवलंय बाळासाहेबांना, आपला काही फायदा झाला नाही. त्यांना वाटलं असावं असं, बाळासाहेबाला आपण सांगितलं पण ते आपल्यासारखं न बोलता त्यांनी फक्त सामाजिक एक वेळाचा प्रयत्न केला, मग त्यांना जमलं नाही. आणि जे पुढली सभा होती त्यांना आमंत्रण दिलं नाही. कारण बाळासाहेब म्हणतात इंटरव्ह्यूमध्ये टीव्ही राईनच्या की ज्यावेळेस मला आमंत्रण आलं त्यावेळेस मी जातो, कुणाला नकार देत नाही. हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे. आणि त्यावरती त्यांना कुठलीही त्यांना विनंती किंवा त्यांना आमंत्रण भेटलं नाही सभेला काल परवा दिवशी. त्यावेळेस ओबीसीचे दैवत कैवारी जे तरुण लोक म्हणतात की छगन भुजबळ हे देव आहेत ओबीसीचे, त्यांना माझी विनंती आहे त्यांनी जाऊन एक वेळेस मंडल आयोगाच्या वेळेस जी अवस्था होती ती पाहून घ्यावी आणि पूर्णपणे माहिती करून घ्यावी की ओबीसीचे खरंच दैवत कोण आहेत. आपण त्या ठिकाणी गोष्टी घेऊ शकतो की बाळासाहेबांशिवाय कुणाचाही सकारात्मक सहभाग त्यावेळेस नव्हता ओबीसी आरक्षणाविषयी. आता हे अचानक देव बनले होऊन फक्त राजकारण तापवायचं, आपण तो पक्ष सोडला राष्ट्रवादी, पहिली शिवसेना सोडली परत राष्ट्रवादी सोडला, आता आपण वेगळं पडलो तर आपल्याला कसं लोकांची जास्त मतं किंवा अटेन्शन घ्यावं लागेल याकडे फक्त लक्ष लागलेलं आहे. बाकी ओबीसी विषयी काहीच नाही. जर ओबीसी विषयी काय मनामध्ये असलं असतं तर त्यांनी कालचं जे वाक्य होतं ते वाक्य बोललं नसतं. न्हाव्याने न्हाव्याच्या कटणी कराव्या किंवा आपापल्या कटणी करून घ्या, पण तुम्ही मराठ्यांचे डोके भादरू नका. भादरणे, डोकं भादरणे, कटिंग करणे किंवा शो करणे यामध्ये फरक खूप आहे. गावाकडे एक हिंदच्या भावनेतून पूर्वी लोक म्हणायचे माझे भादराला ये. काय लोक म्हणायचे, काय लोक आताही म्हणतात. भांडणामध्ये वाक्य लोक बोलतात, तू काय माझी भादरणार आहेस का. म्हणजे भादरणे म्हणजे कटिंग करणे गोष्ट मान्य, पण तो शब्द आपण कधी वापरतो एक तुच्छतेच्या हिंदच्या भावनेत आपण शब्द वापरतो किंवा भादरणे. हाच शब्द त्यांनी, हेच वाक्य त्यांनी न्हावी समाजाला वापरलं, ते पण महाएल्गार मेळाव्यात. म्हणजे त्याला समजतंय की भुजबळच्या डोक्यामध्ये जातीयता कुठपर्यंत दडलेली आहे. त्यांच्या पुढे जो न्हावी समाज आहे तो तुच्छतेने समजतात समाजाला. मला सांगा, जर न्हावीने तर आपलं काम बंद केलं, न्हावीने जर जात विचारली तुम्ही तुमची जात कोणती, मला कटिंग करा तुम्ही जातीची माहिती पाहिजे, तर यावेळेस जातीयता उद्भवणार नाही का आणि त्यावेळेस जातीय भांडणं लागणार नाहीत का, याचं उत्तर भुजबळाने द्यावं. आणि पुढलं महत्वाची गोष्ट आहे, आपण एकीकडे म्हणतो लोकशाही टिकली पाहिजे, सर्व धर्म सर्व जाती आपण समान मानतो, पण ह्या अशी विष पेरून तुम्ही समाजामध्ये भांडण लावायची काम का करता. यांना कुठला पर्याय नाही वाटला पुढे. आतापर्यंत खूप असे एल्गार मेळावे घेतले, ते कसे घेतले, गर्दी जमले कशी, कुणाला सांगायची गरज नाही. ज्या लोकांना कायद्याचं ज्ञान नाही, ज्या लोकांना तुमची हिस्ट्री माहीत नाही, ते लोक त्या मोर्चाला आलेच नाहीत. जे गर्दी होती ते गर्दी पैशाची होती असं आपल्याला म्हणता येईल. पण इथं गोष्ट काय माहितीये का, इथं यामध्ये अजून एक कारण पुढे येतं. जर मराठ्यांना तर ओबीसी आरक्षण मिळालं, कुणबींनाही भेटलं आणि सगळ्या सोयऱ्यामधनं मराठ्यांनाही भेटलं, त्यावेळेस एक जास्ती मोठा समाज हा ओबीसी मध्ये येईल.
बघा भीती समजून घ्या. एवढा जे चालला ना अट्टहास एवढा ओबीसी विषयीचा, हे तुमच्या ओबीसी विषयी कुठलाच नाही. ह्यांना देणे तुमच्याविषयी काहीच नाही. एक यामध्ये एक बघा राजकीय एक मध्ये असं गुढ दडलेलं आहे. ते काय, जर यामध्ये जर अजून एक सगळ्यात मोठी कास्ट येईल त्यावेळेस काय होईल, त्या कास्टचं मागणी होती आतापर्यंतची, ते मागणी पूर्ण करायला भाग पाडलं कोण, जरांगे पाटलांना पाडलं. तेव्हा काय नेते होते अजून. जर ते आपल्यामध्ये येतील त्यावेळेस ते सध्या आपण मिरवत आहे ओबीसीचे नेते म्हणून, तो आपला तो दरारा आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल. या ठिकाणी ओबीसी नेते हे नवीनच उभारतील आणि आपलं अस्तित्व संपून जाईल. ही भीती असावी तायवाडे साहेबांना, मुंडे साहेबांना, भुजबळ साहेबांना. नाकारता येत नाही आपल्याला. आणि महत्वाची गोष्ट काय, आपण प्रत्येक गोष्ट ट्राय करून बघितली, प्रयत्न केला, पण त्याला यश नाही आलं. मग शेवटी तुम्हाला आपली नैतिकता सोडून तुम्हाला भाषण करावे लागले आपल्या समाजाविषयी, कुठले भादरायचे. तर अशा गोष्टी होत असतील मित्रांनो तर समजून घ्या. एखाद्या आपल्या समाजाविषयी जर एखादा व्यक्ती भादराच्या गोष्टी करत आहे, त्या माणसाला आपल्या समाजाविषयी किती आपुलकी असणार आहे. त्यामुळं जातीय सलोखा राखण्यासाठी, जातीमध्ये भांडण न करण्यासाठी लढत राहा, झगडत राहा, एकतेने लढा. ज्यावेळेस एकता असते ना त्यावेळेस त्याच्या पुढे कुठलीही शक्ती चालत नाही. ते शक्ती हे निष्फळ होत असते. त्यामुळे एकता ही अबाधित ठेवा. आणि ज्यावेळेस हाच प्रश्न TV9 बाळासाहेब आंबेडकरांना विचारला होता की तुमची भूमिका काय आहे नेमकी मराठा आरक्षणाविषयी, ओबीसी आरक्षणाच्या ओबीसी मेळाव्याविषयी. त्यावेळेस बाळासाहेब म्हणतात, शासनानं सांगितलेलं आहे, शासन काय बोललंय की कुणबी फक्त ओबीसी मध्ये येतील आणि कुणबींना तो हक्क आहे, कारण कुणबी ही जात ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. आपण त्याला नाकारू शकत नाही, आपण त्याला करू शकत नाही. आणि सरकारनं हे सांगितलंय की मराठा जे समाज आहे त्याला क्युरेटिव्ह पिटिशन करून किंवा एखाद्या वेळेस नवीन कायदा बनवून त्यांना कशा प्रकारे आरक्षण देता येईल, कसं आर्थिक मागास समजून त्यावरती प्रयत्न शासन करणार आहे. या गोष्टी बाळासाहेबांनी सुद्धा बोललेले आहेत. आणि बाळासाहेबांनी हेही बोलले, जर मराठा समाज ओबीसी मध्ये येणार नाही तर ओबीसी मोर्चे तुम्ही का करताय. बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे TV9च्या मुलाखतीमध्ये, जाऊन बघा. म्हणजे त्यावेळेस पण आपला वापर व्हायचा आणि आता दुसरं तिसरं काय होत ना तेच होते परत. फक्त फरक काय, त्यावेळेसचे आपले पूर्वज हे अडाणी होते, आताचे आपण शिकून अडाणी आहात. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आले होते समाजाला जागा करायला, उठवायला. आता आपण तेच बाळासाहेबांचं संविधान संपवायच्या मार्गावरती आहोत. बघा, समजलं तुम्हाला, जागे व्हा. जर तुम्ही असं नाही केलं आपल्याला पिढ्यानपिढ्या माफ करणार नाही. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला.